हे गाईज 2017मध्ये एक योजना जाहीर करण्यात आली. 2018मध्ये ती कायदेशीररित्या लागू करण्यात आली. कोणती होती ती योजना? ती होती इलेक्टोरल बॉन्ड स्कीम, निवडणूक रोखे योजना. सो व्हॉट इज ॲक्च्युअली इलेक्टोरल बॉन्ड स्कीम? सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये राजकीय पक्षांना आर्थिक मदत किंवा देणगी मिळवून देण्याचे काम केले जाते. ही एक अशी प्रॉमिसरी नोट आहे ज्यामध्ये भारतातील कोणताही नागरिक SBIच्या निवडक शाखांमधून हे इलेक्टोरल बॉन्ड किंवा निवडणूक रोखे खरेदी करू शकतात. अट फक्त इतकीच आहे की हे निवडणूक रोखे खरेदी केल्यानंतर 15 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीच्या राजकीय पक्षाला ही निनावी देणगी द्यावी लागेल. यामध्ये ट्विस्ट इतकाच आहे की ही निनावी देणगी तुम्ही त्याच राजकीय पक्षांना देऊ शकता ज्या राजकीय पक्षाला गेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ॲटलीस्ट 1% मते मिळाली आहेत. याची दुसरी बाजू अशी आहे की या निवडणूक रोख्यांना सर्वोच्च न्यायालयाने असंवैधानिक जाहीर केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मते हे जे निवडणूक रोखे आहेत किंवा इलेक्टोरल बॉन्ड हे RTI म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीच्या अधिकार कायद्याचे उल्लंघन करतात. या बेसिसवर यांना असंवैधानिक ठरवण्यात आले आहे. तर तुमचं काय मत आहे की निवडणूक रोखे जे आहेत ते चुकीचे आहेत की बरोबर? त्यांची खरेदी विक्री गरजेची आहे की नाही? तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्कीच कळवा.